रामकृष्ण हरी माऊली. आज आम्ही सकाळी सगळेजण लवकर पहाटे उठलो होतो आणि आज आम्ही नरसिंहपूरला दर्शन घेण्यासाठी जाणार होतो आणि ताईंची फॅमिली आणि आमची फॅमिली मिळून आम्ही जाणार होतो. तर बघा, सकाळ सकाळ पहाटे ताईंनी लवकर अंघोळ करून देवपूजा करायला घेतली होती आणि त्या देवपूजा करत होत्या तोपर्यंत भाचीबाईंनी अपराजिताची आणि प्राजक्ताची अशी छान अशी कोमल फुले तोडली होती बघा झाडाची देवाला ठेवण्यासाठी. तर पहाटेची वेळ होती आणि फुलं त्या तोडत होत्या. खूप प्रसन्न वाटत होतं आणि अपराजिताची फुले आणखी व्यवस्थित उगवली नव्हती. ही बघा, शेवंतीची फुले आहेत, किती छान उगवलेली आहेत आणि फुलांना पाहून खूप प्रसन्न वाटलं. पहाटेची वेळ, देवपूजा आणि देवाला जाण्याचा आनंद काही वेगळाच होता. घरामध्ये सगळा गोंधळ उठलेला होता. लवकर देवाला जायचंय आणि इकडे मोठ्या भाचीबाईंनी असं सकाळ सकाळ काहीतरी नाश्ता करून जायचं म्हणून असं इडली करायला घेतलं होतं बघा. आणि इडलीचं पीठ असं मस्तपैकी छान असं फुगलं होतं आणि मोठ्या भाचीबाई इडली करणार होत्या. सगळ्यांची अंघोळ वगैरे झाली होती, देवपूजा झाली होती ताईंची आणि आम्ही सगळेजण उरकून लवकर जाणार होतो पहाटे. त्यासाठी इडलीचा असा हा घाट भाचीबाईंनी घातला होता बघा. नंतर असं इडली बनवून झाली होती. किती छान झाली बघा इडली, मऊ लुसलुशीत अशी इडली तयार झाली होती. खूप छान इडली बनवतात भाचीबाई दोन्ही पण आणि मस्तपैकी त्यांनी छोट्या भाचीबाईंना अशी इडली काढून दिली होती. श्री नरसिंहपूरला आम्ही जाणार होतो देवदर्शनासाठी, म्हणून आम्ही सगळेजण लवकर उठून आमची ही तयारी चालू होती. असं इडली एका प्लेटमध्ये काढून घेतल्या होत्या बघा सगळ्या. खूपच मऊ आणि लुसलुशीत अशा इडल्या झाल्या होत्या. फुगल्या पण होत्या. भरपूर अशा इडल्या भाचीबाईंनी बनवल्या होत्या. नंतर शेंगदाण्याची आमटी बनवायची होती त्यासोबत हिरव्या मिरच्याची. असं शेंगा वगैरे मिरच्या सगळं मी असं भाजून घेतलं होतं. लसूण सोलून घेतला होता आणि आम्ही 4घी जण असल्यामुळे सगळी कामे पटपट झाली होती. पहाटे उठून सगळं लवकर करून घेतलं होतं आम्ही. मस्तपैकी असं सगळं एकमेकींना आम्ही मदत करत होतो आणि सकाळची वेळ असल्यामुळे आणि जाण्याची देवदर्शनाला ओढ असल्यामुळे सगळ्यांचा उत्साह कामाचा काही वेगळाच होता. प्रत्येकजण आपापलं काम करत होतं आणि भाचीबाईंनी मला हे वाटण करून आणून दिलं भाजीसाठी आणि मी हिरव्या मिरच्याची आमटी करायला घेतली होती. तेलामध्ये जिरी मोहरी टाकून कढीपत्ता टाकून छान असं ते वाटण मी परतून घेतलं. थोडंसं पाणी टाकलं आणि खूप छान झाली होती आमटी आणि ही आमटी मला आमच्या भाचीबाईंनी शिकवलेली होती. इडलीसोबत ही हिरव्या मिरच्याची आमटी खूपच छान लागते. असे एक एक करून आणखीन मोठ्या भाचीबाईंनी इडल्या बनवून घेतल्या होत्या. इकडं आमटी होईपर्यंत आणि इकडं असं आणखीन जास्त इडलीचं पीठ असं फुगलेलं होतं बघा. असं पीठ झालं का इडल्या खूप मऊ आणि लुसलुशीत होतात. नंतर अशी आमटी तयार झाली होती बघा आमची हिरव्या मिरच्याची आणि छोट्या भाचीबाईंना इडली आणि ही हिरव्या मिरच्याची आमटी पाहून भूक काय आवरेनाशी झाली होती. त्यांना खूपच भूक लागली होती आणि त्यांनी एका छोट्याशा प्लेटमध्ये इडल्या घेऊन त्याच्यावरती अशी हिरव्या मिरच्याची आमटी टाकली आणि त्या खात होत्या. त्यांना हिरव्या मिरच्याची आमटी खूप आवडते आणि खोबऱ्याची चटणी आणखीन झाली नव्हती, पण त्यांना भूक लागली आणि बघून त्यांना काय भूक आवरेना म्हणून त्यांनी खायला घेतली होती आणि खायला घेतली आणि खाल्ली त्यांनी. त्यांनी सांगितलं खूप छान झाली आमटी मामी आणि दीदी इडली पण खूप छान झाली. बाहेर प्रवासाला जायचं होतं आणि घरून काहीतरी खाऊन जायचं म्हणून सकाळ सकाळ भाचीबाईंनी हा घाट घातला होता इडलीचा. शंभू गौरी आहेत, मामा आहेत, मम्मी आहे, पप्पा म्हणून सगळ्यांसाठी केलं होतं. नंतर बघा, मोठ्या भाचीबाईंनी अशी खोबऱ्याची गोड चटणी अशी बनवली होती. त्याच्यामध्ये तडका टाकला होता जिरी, मोहरी, कढीपत्ता. खूप छान झाली होती. तर कसा वाटला व्हिडिओ?